तर वसई विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये सायंकाळी रिमझिम पाऊस पडलाय। नालासोपाराच्या गालानगर परिसरातील मुख्य रस्त्यावरती 2 फूट जे आहे ते पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये सायंकाळच्या वेळेमध्ये पावसाने आपला जोर वाढवलेला होता आणि या पडलेल्या पावसामुळे नालासोपारा गालानगर या परिसरामधला जो रस्ता जो आहे हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। आपण बघू शकता की या रस्त्यावरती जवळपास फूट ते 2 फुटाचं पाणी जे आहे हे या ठिकाणी साचलेलं आहे। हा जो रस्ता आहे हा स्टेशन वरून गालानगर या परिसराकडे जाणार आहे। रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी खड्डे सुद्धा आहेत, त्यावर पाणी साचलं असल्यामुळे रिक्षा चालक असतील, पादचारी असतील, त्याचप्रमाणे वाहनधारक असतील यांना या खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे अपघाताचं प्रमाण सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे। महापालिका ही दरवर्षी खड्डे बुजवणे आणि नाले सफाईवरती कोट्यवधी रुपयाचा खर्च करत असते। मात्र आज आणखी जसा म्हणावा तसा पावसाने जोर जरी पकडला नसला तरीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचून महापालिकेचा जो नाले सफाईचा जो दावा आहे हा कुठेतरी या ठिकाणी फेल गेला असताना चित्र आपल्याला या पावसावरून आणि भरलेल्या पाण्यावरून स्पष्ट होत आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा।